आज आपण पातोळ्या बनवणार. त्यासाठी मी नारळाचा चव घेतला बघा. 1.5 नारळाचा चव घेतला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवली. त्याच्यात थोडंसं साजूक तूप टाकलं आणि तो नारळाचा चव त्याच्यावर टाकून घेतला बघा आणि चांगला परतून घेतला. त्याच्यातील मॉइश्चर जाण्यासाठी आणि तो मोकळा होण्यासाठी, ओलसरपणा जाण्यासाठी मी परतून घेतला. आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा. आपल्याला कितपत गोड लागतं त्यानुसार गूळ घातला आणि परतून घेतला बघा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकलं मी. आता मी सुकामेवा घेतला आहे बघा. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके घेतलेत, तुकडे करून घेतले. ते त्याच्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता त्याच्यामध्ये आणखी वेलची पूड टाकली आणि मिक्स करून घेतलं. आता सारण आपलं तयार झालं. मी खाली उतरून घेतलं आता. आणि त्याच कढईमध्ये बघा 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलं. आता पाण्याला चांगली उकळी आली. त्याच्यात अगदी थोडं मीठ घातलं आणि थोडंसं तूप टाकलं. आता पाणी ज्या वाटीने घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि ते त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं. असं आपलं पीठ चांगलं तयार करून घेतलं. त्याच्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. 2 मिनटं झाली, झाकण काढून घेतलं आणि ते पीठ आता परातीत ओतून मळून घेतलं बघा. आणि त्याचा एक गोळा काढून घेतला आणि माझ्याकडे हळदीची पानं होती. त्या हळदीचं पाणी एक घेतलं आणि त्याच्यावर तो गोळा असा थापून घेतला आणि त्याच्यावर सारण टाकलं बघा. बरोबर मध्यभागी असं सारण टाकलं, पसरून टाकलं असं आणि आता दुमडून घेतलं असं. आता मी असं सर्व करून घेतलं. गॅसवर मी वाफवण्यासाठी एक भांडं ठेवलं. त्याच्यात पाणी टाकलं, जाळी ठेवली त्याच्यात आणि त्याच्यावर हे पातोळ्या ठेवल्यात आणि झाकण ठेवलं बघा. 15 मिनटं अशीच वाफ घेऊन घेतली मी. 15 मिनटं वाफ दिली त्याला चांगली आणि मग खाली उतरलं बघा ती ताटामध्ये. आणि त्याच्यावर साजूक तूप घालायचं, चमच्याने असं तोडायचं आणि असं खायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.